आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी काल कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी आणि पक्षांतराच्या घोषणेसाठी काल अमरावतीमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला होता। या मेळाव्याला जिल्ह्याच्या ठिकठिकाणावरून हजारो कार्यकर्ते अमरावती शहरात दाखल झालेले होते व काल झालेल्या या कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना एनडीएचे जे सर्व घटक पक्ष आहेत ते सर्व नवनीत राणांचा प्रचार करतील, जे आता विरोधात आहेत तेच उद्या मंचावर बसतील, असा खंबीर दावा आमदार रवी राणा यांनी नाव न घेता माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर केलेला आहे। त्यामुळे आता नवनीत राणांचे कट्टर विरोधक असणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे खरंच खासदार राणांचा प्रचार करतील का, या चर्चांना आता सर्वत्र उधाण आलेलं आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला संकेत दिलेले आहे आणि त्या संकेताच्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी युवासेना पार्टीची, महाराष्ट्राची कार्यकारिणी आणि तालुका जिल्हास्तरीय कार्यकारिणी सगळ्यांनी एकमताने ठराव घेतला। देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय संकेताप्रमाणे घेतील त्याप्रमाणे आमचं पूर्ण एकमतानं त्यांना पाठिंबा आहे। एनडीएचे घटक म्हणून राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी युवासेना पार्टीच्या एका कार्यकर्त्याला आम्ही खासदार बनवलं। त्या खासदार बनल्यानंतर त्यांनी देशामध्ये जे नाव उंचवलं त्याची दखल देशाचे पंतप्रधानांनी घेतली, देशाच्या गृहमंत्र्यांनी घेतली, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली। तो आम्हाला अभिमान आहे आणि केंद्र लेवलवर, देशा लेवलवर जर नवनीत राणाला संधी मिळत आहे काम करायची मोठ्या पक्षामध्ये तर नक्कीच आमचं सगळे एकमताने पाठिंबा घेतलेला आहे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करून एनडीएचे घटक म्हणून युवासेना पार्टी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी राहील आणि 3 लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा अमरावती जिल्ह्यात निवडून येतील असा विश्वास मी भाजपाच्या सगळ्या नेत्यांना देतो आणि एनडीएचे सगळे घटक म्हणून आम्ही काम करू आणि जे लोक जे काही एनडीएमध्ये राहून जेव्हा दिवा विझतो तेव्हा तो फळफळतो अशा प्रकारची परिस्थिती ज्या लोकांची आहे, जे खऱ्या अर्थानं एनडीएमध्ये राहून फळफळ करत आहे ते सगळे लोक आपल्याला एनडीएच्या घटक पक्षासोबत एका मंचावर दिसतील नवनीत राणाचा प्रचार करताना। भाऊ, आता भाभींनी बोलताना असं म्हटलं आहे की मी सध्या जिल्ह्याची लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या हातात नेहमी कमळ असते, कधी अधिकृतपणे कमळ हाती घेणार आहे? मी सांगितलं ना, त्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये युवासेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे महिलांच्या आणि त्या आत्तापर्यंत त्याच पदावर आहे। जेव्हा असा जे संकेत मला दिलेले आहे त्या संकेताप्रमाणे जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा त्यांना पहिले पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल। आम्ही एकमताने ठराव घेऊन त्यांना एक पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यावर अंतिम निर्णय, अंतिम घोषणा झाल्यानंतर नक्की होईल। जेव्हाही होईल त्याचं आम्ही स्वागत करू। आज अनेक कार्यकर्ते जे आहेत ते झाले, हा कार्यकर्ता मेळावा होता की निरोप समारंभ होता? असं आहे की अत्यंत कमी वेळामध्ये मोजक्या कार्यकर्त्यांना मी इथे बोलवलं। लाखोच्या संख्येमध्ये युवासेना पक्षाचे सदस्य या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते भावूक झाले, अनेकांनी त्यांना मेसेज टाकले, अनेक इथे डोळ्यातून अश्रू काढले। पण मला असं वाटतं की कार्यकर्ता हा इमोशनल होणं साहजिक आहे, त्याला दुःख होणंही साहजिक आहे। एखाद्या परिवारामधला व्यक्ती जेव्हा दुसऱ्या परिवारामध्ये जाते तर त्यासाठी आपल्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात, तर डोळ्यातून अश्रू पण निघतात, पण ते अश्रू आनंदाचे पण असू शकतात। कारण एका खासदारांना ज्यांना युवासेना पार्टी निवडून दिलं त्यांना केंद्रीय देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये जर काम करायची संधी मिळत असेल तर मला असं वाटते युवासेना पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे अश्रू हे आनंदाचे आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।